प्रीमियर लीग आणि स्ट्रायकिंग आपण पाहतोय फलंदाजीसाठी प्रणय आहेत आणि रत्नदीप चौधरी, परंतु गोलंदाजीसाठी अलिबागचा अक्षय पाटील मोन्या गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर, यस, वेळेवर लक्ष द्यायचंय. बरोबर पहिला बॉल जेव्हा हाताळला जाईल तेव्हा हा कॅल्क्युलेट टाइम केला जाईल. आपण याची नोंद घ्या. पहिला बॉल, पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु फिल्डर आहे थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग. बरोबर आपण पाहिलं तर 4 मिनिटांनी हा पहिला बॉल हाताळला गेला. आपण याची नोंद घ्यायची. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं समाप्त करायची तत्व आपणास पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मोने आलाय. अक्षय पाटील अलिबागचा हा सितारा आहे अक्षय, परंतु समोर आपण पाहतोय रत्नदीप चौधरी. ओ हो हो हो, रत्नदीप साठी वा, या बॉलवर विकेट, फटका फसलाय पॉइंट मध्ये फिल्डर आणि झेल टिपल्यानंतरच ते सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. दर्शनने टिपलाय झेल आणि दर्शनचं हे प्रदर्शन. विकेट, बॅटर आउट. रिप्ले मध्ये आपण पाहतोय थोडंसं आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी बॉल हाताळण्याचा प्रयत्न मोन्याचा, परंतु या बॉलवर आपण पाहिलं तर संधी होती आणि संधी यशस्वी. दर्शनने तो झेल टिपला. ऍक्शन रिप्ले जो बॅक कॅमेरा आहे त्या बॅक कॅमेऱ्याच्या माध्यमातून, परंतु हा प्रयत्न चांगला केला होता फलंदाज रत्नदीप चौधरीने देखील, परंतु त्याचा तोल त्या ठिकाणी सांभाळता आला नाहीये आणि या बॉलवर आपण पाहिलं तर फलंदाज बाद. विकेट. मास्टर, पहिली विकेट आली आहे. फलंदाज माघारी परतलाय. 1 धाव आता धाव फलकावर आणि 1 गडी माघारी. डगआउट आपण पाहतोय. सागर कॅप्टन आहे संघाचा. काय खेळ केला होता या सागर यांनी. कालचा दिवस, कालची रजनी याच सागरने गाजवली, परंतु आज फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज अनिकेत आहेत, परंतु ऑन स्क्रीन आपण पाहतोय सागर कॅप्टन आहेत संघाचे. अक्षयचा पुढचा बॉल, संधी पुन्हा एकदा अक्षय बॉलच्या खाली, म्हणजेच काय आणखीन एक विकेट आणि आणखीन एक फलंदाजाला दाखवलाय तंबूचा रस्ता. अक्षय पाटील मोन्या छाप सोडतोय स्पर्धेमध्ये. महाराष्ट्र राज्याचे एक कार्यतत्पर उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचप्रमाणे या स्पर्धेचे प्रमुख संयोजक माननीय श्री अमितदादा लोटलीकर साहेबांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. याचसाठी केला होता अट्टाहास. हा अंतिम दिवस गोड व्हावा. संपूर्ण मरीन लाईन, चर्नी रोड, मुंबादेवी, त्याचप्रमाणे काळबादेवेडे, त्याचप्रमाणे मलबार हिल आणि कुलाबा, संपूर्ण या परिसरामध्ये आता भगवमय वातावरण निर्माण झालंय. नवीन फलंदाज सागर कॅप्टन आहे संघाचा कॅप्टन. विकेट, हॅट्रिकची सुवर्ण संधी गोलंदाजाकडे आहे. बॉल सोडून दिलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 2 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतले. अक्षय पाटील मोन्याचा खेळ अलिबागचा सितारा आहे. कित्येक स्पर्धा या खेळाडूने देखील गाजवल्यात. नुकतीच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ केला होता अक्षय पाटील, परंतु संधी आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक टप्पा घे 4. सागरच्या बॅट मधून चौकार. चौकार आलाय सागर यांच्या बॅट मधून. हो, यावेळेला पुन्हा एकदा संधी आहे. संधी आहे विकेट किपर बॉलच्या खाली, म्हणजेच काय झेल
आणि फलंदाज सागर आउट. राहुलने टिपला झेल. अक्षय पाटील मोन्याचा हा खेळ आपण पाहतोय. एकाच ओव्हर मध्ये 3 विकेट्स माघारी परतवलेत या गोलंदाजाने. छाप सोडतोय अलिबागचा हा सितारा अक्षय पाटील मोन्या. त्यांच्याकडून 500चा पुरस्कार मोन्याला दिला जाईल. आज हर्षल दादा यांचा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त हर्षल दादा आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. आणि संघ मालक देखील आहेत गंधराज 11 खेतवाडी या संघाचे. आज वाढदिवसाचा हा गिफ्ट तुम्हाला देईल हा संघ अशीच आशा बाळगतो, कारण चांगला खेळ करतोय अक्षय पाटील मोन्या. मैदानाच्या आतमध्ये अलिबाग वरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दक्षिण मुंबईतील मुंबई पोलीस जिमखान्यामध्ये आला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये छाप सोडली आहे गोलंदाजाने. लीग फॉर्मॅट मधील शेवटचा सामना आहे आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला समीर. फलंदाजी 2 फलंदाजांना करावी लागेल, कारण 6 धावा धाव फलकावर झाल्यात. 3 गडी माघारी परतलेत. समीर आले. चांगला स्ट्रोक. पॉइंटच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये चांगली फिल्डिंग. बॉल लगेच कलेक्ट केल्यानंतर थ्रो केलाय. एक जाव मिळणार आहे. अक्षय पाटील मोन्याचा खेळ तुम्ही पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 3 मोठ्या विकेट्स या गोलंदाजाने आपल्या संघाला मिळवून दिल्या आणि मॅचवर पक्कड मजबूत केली आता टीम गंधराज 11 खेतवाडी या संघाने. आणि अक्षय पाटीलच्या त्या षटकामध्ये काय काय घडले ते पाहतोय. हा पहिला बॉल होता अक्षय पाटीलचा. पहिल्याच बॉलवर रत्नदीप चौधरीची विकेट आणि त्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळालं. मोन्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो, परंतु हा दुसरा बॉल स्वतः मोन्या बॉलच्या खाली याला झेल त्याने टिपला आणि त्यानंतरचं त्याचं सेलिब्रेशन. सलग 2 बॉलवर 2 विकेट्स आले, परंतु हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाताना पाहायला मिळाला. सागरच्या बॅटमधून तो चौकार आला आणि त्यानंतर पुढच्याच बॉलवर फटका फसला. विकेट किपर राहुलने तो झेल टिपला आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेलिब्रेशन पाहायला मिळालं गंधराज 11 खेतवाडी या संघाचं. हे आतापर्यंतचं समीकरण मॅचचं आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावर झाल्या. 3 गडी माघारी परतलेत. हायलाइट्स आपण पाहिली प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये काय काय घडलं. आता नवीन गोलंदाज आहे कार्तिक दर्जी. काय खेळ केला होता कार्तिकने. कालची पहिली रजनी गाजवली होती. पहिलाच बॉल चांगला आहे, बरोबर चाललाय लॉंग ऑनला. एकच जाव मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचले धाव फलकावर 8. कार्तिक दर्जी चांगला गोलंदाज आहे. लेफ्ट हँडर सीमर आहे आणि तोच गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. अक्षय पाटील आपण पाहतोय मोन्याला विकेट किपर. एकूण 2 कार्तिक एकाच संघामध्ये खेळताना पाहायला मिळतात. एक कार्तिक दर्जी आणि दुसरा कार्तिक पाली. काय खेळ केला होता या खेळाडूने. कालची पहिली रजनी आज खेळाडूने गाजवली होती. तो कार्तिक इन ऍक्शन आहे. HPL हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग सगळ्यांना स्पर्धा जिंकायची आहे. प्रेक्षकांच्या नजरा या स्पर्धेवर, भारताच्या नजरा या स्पर्धेवर आहेत. हो चाललाय सरळ विकेट किपरच्या हातात. पंचांचा निर्णय येण्या अगोदरच प्रणयने मैदान सोडलंय. विकेट फलंदाज बा. रिप्ले बॅटला स्पर्श करून घेतला होता आणि त्यानंतर मात्र सेलिब्रेशन पहा. फलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण पंचांचा निर्णय येण्या अगोदरच त्याने मैदान सोडलंय. खेळाडू वृत्ती त्याने दाखवली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॅटला स्पर्श केला होता चेंडूने. विकेट किपर अक्षय पाटील मोन्या येस त्यांच्या मागे झेल त्याने टिपला आणि लगेच मैदान सोडलं फलंदाजाने आणि विकेट आली. फलंदाज होता प्रणय. नवीन फलंदाज आपण पाहतोय बॅटिंगसाठी वकार आलाय आणि वकारचा जो गोलंदाज विकेट घेणार त्या खेळाडूसाठी 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल हर्षलबाई यांच्याकडून. वकार आलेत बॅटिंगसाठी. एक विस्फोटक फलंदाज आहे वकार आणि तेच बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. 8 धावा धाव फलकावर. 4 गडी माघारी परतलेत आणि इथून पुढे बॅटिंग करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना.
यावेळेला चांगला बॉल, परंतु मिड ऑफला फिल्डर होते. एक धाव कंप्लीट केली आणि एकाच धावेवर आता समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 9. 4 गडी माघारी परतलेत. 9 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चार ओव्हरचा सामना आहे, कारण लीग फॉर्मॅट मधील शेवटचा सामना आहे. ओ परफेक्ट यॉर्कर, चांगला बॉल कार्तिक दर्जी. दर्जेदार कामगिरी राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये कार्तिक दर्जीची. या बॉलवर सिंगल कंप्लीट केली आहे. 10 धावा धावफलकावर. सुपर 8 मध्ये गिरगाव बॉईज, बापदेव रियांश वॉरियर्स, RR स्पोर्ट्स, समर 11 आणि चालू असलेल्या सामन्यातून एक विजेता संघ पुढील फेरीमध्ये क्वालिफाय होईल. वाळकेश्वर धमाका, यंग दुर्गादेवी आणि सिंग पॅकर हे 8 संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होताना पाहायला मिळणार आहेत. परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे, हा देखील डॉट बॉल. धावा कराव्या लागतील या सामन्यामध्ये, बॅटिंग करावी लागेल, कारण आपण पाहिलं तर विघ्नहर्ता स्पोर्ट्स खेतवाडी संघाला देखील सामना जिंकायचा आणि गंधराज 11 खेतवाडी या संघाला देखील सामना जिंकायचा. दोन्ही संघांना प्रयत्न करायचे आहेत या मॅच मध्ये. सामना कोणता संघ जिंकणार? मुंबई पोलीस जिमखाना, महाराष्ट्रातील मुंबईतील एक महत्वाचं ठिकाण. हे ठिकाण म्हणजे मरीन लाईन्स, त्याचप्रमाणे चर्नी रोड, त्याचप्रमाणे कॅथोलिक जिमखाना मागच्या साईडला, इस्लाम जिमखाना पुढच्या साईडला, त्याचप्रमाणे वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉन स्टेडियम आणि हा बाजूचा कोस्टल रोडचा परिसर आपण पाहतोय. परंतु हा प्रचंड वेगातला बॉल होता, हा बॉल देखील डॉट आहे, म्हणजेच काय रन मिळणार नाहीये. आता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. मिनिटांचा खेळ समाप्त झालाय, आपण याची नोंद घ्या. परंतु तिसरं षटक हाताळण्यासाठी आता नवीन गोलंदाज आहे. सचिन आलेत गोलंदाजीसाठी, कॅप्टन आहे संघाचा. काय खेळ केला होता मागील मॅच मध्ये या सचिनने, आणि तोच गोलंदाज आता षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आहे. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. समीर आणि त्याच्या जोडीला वकारी जोडी आपण पाहतोय बॅटिंग करत असताना. 10 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. फलंदाज समीर आउट. झेल दर्शनच्या नावावर चांगली कामगिरी करतोय दर्शन, चांगलं प्रदर्शन करतोय हा दर्शन या मॅच मध्ये, कारण 2 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळाले आणि 2 विकेट्स जे झेल टिपले गेलेत ते मात्र दर्शनच्याच नावावर राहिलेत. कारण रत्नदीप चौधरीचा तो झेल होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आता फलंदाज समीरचा देखील झेल याच खेळाडूने टिपला आणि नवीन फलंदाज सिद्धांत आलेत बॅटिंगसाठी. 10 धावा धावफलकावर, अर्धा संघ माघारी परतलाय, परंतु फलंदाजी करावी लागेल. मॅच अजूनही संपलेली नाहीये मित्रांनो, कारण 2.1 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही शेवटचे 11 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या डावातील. हो सिद्धांत आलेत, परंतु पंच वाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 11 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. गिरगाव बॉईज आणि बापदेव रियांश वॉरियर्स दोन्ही कॅप्टनना विनंती आहे आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये पुढील सामन्याचा टॉस केला जाईल.
ओ पुन्हा एकदा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केली आहे सचिनने, लक्ष वेधून घेतलंय सगळ्यांचंच. आणखीन एक डॉट बॉल आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धाव फलकावर आणि 5 गडी माघारी परतलेत. चला कोणाला एक चावी मिळाली असेल तर द्या. त्या चावीवर लालबागच्या राजाचं किचन आहे आणि रोहित 41 हा लोगो देखील आहे. कोणाला मिळाला असेल तर घेऊन यायचं आहे. चला पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने सचिन. 11 धावा धाव फलकावर 5 गडी माघारी परतलेत. परंतु मॅच अजूनही संपलेली नाहीये. आणखीन एक बॉल फुलर लेनचा चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल आहे. 11 धावा धाव फलकावर 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. 11 रन स्कोर कार्ड पर. 11 धावा धाव फलकावर झालेत. 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. संघ अडचणीमध्ये बॅटिंग करावी लागेल सिद्धांतला या मॅच मध्ये. यावेळेला फटका फसलाय आणि बॉल मात्र आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होत होता, परंतु मिड ऑफ मध्ये फिल्डर होते. एक धाव कंप्लीट देखील केली आहे. धावसंख्या आता एकने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 12 या आकड्यावर. विनयजी भोजने साहेबांचं देखील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. शाखा समन्वयक आहे साहेबांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी देखील खूप सारी मेहनत घेतली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. मान्यवरांचं स्वागत होणार आहे सायंकाळच्या सत्रामध्ये. सगळ्या मान्यवरांचा हा आगमन सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु या बॉलवर फटका फसलाय. उंची जास्त गाठली आणि लांबी कमी आहे, परंतु या बॉलवर आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. आणि हे संपूर्ण आयोजन समिती आपण पाहतोय. शाखा प्रमुख माननीय श्री आकाशजी चाबुकस्वार साहेब आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर संपूर्ण आयोजन समिती म्हणजेच व्यवस्थापक म्हणून बापदेव क्रिकेट क्लब आणि गंधराज 11 यांचं देखील विशेष सहकार्य संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु या बॉलवर आपण पाहिलं तर विकेट आली आहे. झेल टिपला गेला आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहते उंची जास्त गाठली होती आणि त्या फलंदाजाची आता विकेट आली आहे. वकार माघारी परतलेत आणि आपण पाहिलं तर हर्षल यांच्याकडून सचिन यांना 1000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल, कारण त्यांनी वकारची विकेट मिळवली आहे. 6 गडी माघारी परतलेत. कार्तिक दर्जीने तो झेल टिपलाय, परंतु नवीन बॅटर आपण पाहतोय बॅटिंगसाठी प्रतीक आलेत. चला प्रतीक या 12 धावा धाव फलकावर झाले. 6 गडी माघारी परतलेत प्रतीक बॅटिंगसाठी. आणि संपूर्ण आयोजन समिती आकाशजी चाबुकस्वार साहेब आणि त्याचप्रमाणे गंधराज 11 आणि त्याचप्रमाणे बापदेव क्रिकेट क्लब ही संपूर्ण आयोजन समिती आपण पाहतोय. गेले 4 ते 5 महिने या आपल्या विभागातील मुलांसाठी, विभागातील तरुणाईसाठी अहो रात्र झटत मेहनत केली आहे संपूर्ण आयोजन समितीने. आणि म्हणूनच की काय ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. यावेळेला प्रतीक आलेत, परंतु मिड ऑफला फिल्डर आहेत. त्याच्याकडून थोडीशी चूक झाली, पण चांगलं बॅकअप दिलंय. एक धाव कंप्लीट. 3 ओव्हरचा खेळ आता समाप्त झालाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 13. 6 गडी बाद. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. पहिला सुपर 8चा सामना गिरगाव बॉयज आणि बापदेव रियांच वॉरियर्स. चला गिरगाव बॉयज कॅप्टन यायचंय आणि बापदेव रियांच वॉरियर्स दोन्ही कॅप्टनना विनंती आपण यायचंय. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि हे 6 बॉल हाताळण्यासाठी सागर यांना आमंत्रित केलं जाईल. 13 धावा धाव फलकावर 6 गडी बाद झालेत, परंतु प्रतीक हो पहिलाच बॉल आणि या पहिल्या बॉलवर सिंगल कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1ने पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचली आहे धाव फलकावर 14. लेग बाईची धाव आहे.
14 धावा धावफलकावर झालेत, 6 गडी माघारी परतलेत, परंतु अजूनही 5 बॉल काही शिल्लक आहे. 5 बॉल मध्ये 2 मोठे प्रहार. पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल संघ. आणि संपूर्ण आपण पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्याचप्रमाणे दर्दी प्रेक्षक आज मात्र पाहतोय क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी, हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग पाहण्यासाठी जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळतोय. परंतु सिद्धांत आणि हर्षल आपण पाहतोय ऑन स्क्रीन, आज हर्षलचा वाढदिवस. हर्षल आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. परंतु या बॉलवर आपण पाहिलं तर सिंगल कंप्लीट केली आहे, परंतु लॉंग बॉलला फिल्डर होते आणि बॉल मात्र निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा. आणि हर्षलला आपण पाहतोय ऑन स्क्रीन, आज हर्षलचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त हर्षल आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना. आर आर स्पोर्टचे संघमालक देखील उपस्थित होते त्या ठिकाणी. आता हा वाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होणार आहे. आर आर स्पोर्ट्सचे संघमालक, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर गणराज 11 या संघाचे संघमालक हर्षल. आज हर्षल यांचा वाढदिवस आणि त्याचा संघ मैदानात उतरलाय. आणि आर आर स्पोर्ट्सचे संघमालक आणि हर्षल ही जोडी आपण पाहतोय. चांगला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये चाललाय. हा डॉट बॉल आहे, रन मिळणार नाहीये. आणखीन एक आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावर झालेत, 6 गडी माघारी परतलेत. चला नेक्स्ट मॅच गिरगाव बॉयज आणि बापदेव रियांश वॉरियर. सुपर 8चा पहिला सामना. मज्जा येणार आहे या मॅच मध्ये. यावेळेला चांगला बॉल, परंतु बॅकफुटर येऊन पॉइंटची दिशा, परंतु चांगली फिल्डिंग केली आहे. एक धाव कंप्लीटर केली आहे. दुसरीचा प्रयत्न, एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 20. म्हणजेच का अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हो, यावेळेला मोठा फटका, परंतु लॉंग ऑनला फिल्डर होते आणि 2 धावा आता धावून पूर्ण केल्या जातील. सैफ त्या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑनला या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 22. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवर एखादा मोठा फटका. आता मात्र बॅटिंग करावी लागेल. शेवटचा बॉल प्रतीक. चांगला बॉल फुलर लेनचा होता, परंतु बॅटची आतली कडा फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल कलेक्ट केल्यानंतर लगेच थ्रो केला. एकच धाव मिळणार आहे. म्हणजेच का आता पहिल्या डावाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावर 23. जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 24 धावा करायच्या आहेत. सुपर 8च्या पहिल्या सामन्याचा टॉस केला जातो. एका बाजूला गिरगाव बॉयज आणि बापदेव रियांश वॉरियर्स. स्वप्नील पवार कुठे असाल तर आपण या कॉमेंट्री बॉक्स जवळ. स्वप्नीलजी पवार सर. चला धन्यवाद. या दोन्ही कर्णधार अंकित या आणि कुणाल
म्हणजेच गिरगाव बॉईज एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला बापदेव रियांश वॉरियर्स. आकाजी चाबुकस्वार साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. टेल इज द कॉल, परंतु हा टॉस पुन्हा केला जाईल. टेल इज द कॉल आणि हेड आलाय. म्हणजे टॉस जर आपण पाहिलं तर जिंकलेला आहे बापदेव रियांश वॉरियर्स. कुणाल, निर्णय काय असेल? सुपर 8चा पहिला सामना आहे आणि निर्णय काय असणार आणि काय रणनीती आखली समोरच्या संघाविरुद्ध, कारण समोर देखील चांगला संघ आहे. आम्ही पहिली फिल्डिंग घेऊ. 3 मॅच टॉस हारतोय म्हणून मी बोललो आज टॉस जिंकले बरं वाटलं जरा. आणि रणनीती अशी काय केली नाही आहे, पण 100% द्यायचा प्रयत्न करू सर्वजण. आणि आमचं कॉम्बिनेशन बसलंच आहेत तर सगळे चांगले करतील आशा आहे. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. अंकित, काय सांगशील? महत्त्वाचा सामना आहे, सुपर 8चा सामना आहे. तुम्हाला देखील सामना जिंकायचा आहे, समोरच्या संघाला देखील सामना जिंकायचा आहे. परंतु कालचा दिवस, कालची रजनी होती. आकिब अन्सारी हे नाव पाहायला मिळालं आणि काय खेळ केला होता या गोलंदाजाने. परंतु या मॅचबद्दल काय सांगशील? कुछ नहीं, हमको पहले बैटिंग ही चाहिए था. अगर टॉस भी जीता तो पहले बैटिंग करते थे. कुछ नहीं, जो कल किया था सेम चीज़ फॉलो करना है. कुछ नहीं. यस, मॅचसाठी तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर सुपर 8च्या पहिल्या सामन्याचा टॉस झाला. एका बाजूला गिरगाव बॉईज आहे आणि दुसऱ्या बाजूला बापदेव रियांश वॉरियर्सचा संघ. टॉस जिंकलाय बापदेव रियांश वॉरियर्सच्या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. पाहत राहा तुम्हा सगळ्यांची लाडकी स्पर्धा. अंतिम दिवस, अंतिम टप्प्याकडे आपण वाटचाल करतो या स्पर्धेच्या HPL 2026. धन्यवाद. रत्नदीप चौधरी बॅटिंगसाठी आपण पाहतोय. सचिन आणि त्याच्या जोडीला अक्षय पाटील मोन्या. पहिलाच बॉल रत्नदीप यांचा, डॉट बॉल आलाय. सचिन, परंतु रत्नदीप. हो, चांगला बॉल आहे. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. मॅच सोडायला कोणताच संघ तयार नाहीये, कारण दोघांनाही सामना जिंकायचा आहे. विकेट कीपर म्हणून सागर कॅप्टन आहे आणि दृश्य आपण पाहतोय प्रो लिंकवर. आतापर्यंत 2 डॉट बॉल. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पुढील सामना देखील 4 ओव्हरचा असणार आहे. आपण याची नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना असेल गिरगाव बॉईज आणि बापदेव रियांश वॉरियर्स. रत्नदीपला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. ओ, यावेळेला आणखीन एक मोठा बॉल, परंतु या बॉलवर देखील रन मिळणार नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. फटका खेळायचा होता सचिन यांना, थोडेसे शफल झाले, परंतु डॉट बॉल. अक्षय पाटील, मोन्या आणि सचिन. चोवीस धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. हो 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 हो, यावेळेला बिंगरी गरकन फिरलाय आणि बॉलला गरकन पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा.
आणखीन एक बॉल, पुन्हा एकदा चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला उलट्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर विकेट आली आहे. फलंदाज सचिन आउट. कल्पेश आलाय नवीन फलंदाज, परंतु अक्षय पाटील मोन्या 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक, 18 बॉल मध्ये 14 धावा अजूनही करायचे आहेत. प्रणय पहिला बॉल, प्रणयचा पहिला बॉल, स्लोअर वन डिलिव्हरी, चेंज ऑफ पेसचा वापर, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 17 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे, 14 धावा अजूनही करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच गिरगाव बॉयज आणि बापदेव रियांश वॉरियर्स. टॉस जिंकलाय बापदेव रियांश वॉरियर्स या संघाने आणि टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. सुपर 8चा पहिला सामना. आणखीन एक स्लोअर वन बॉल, परंतु फुलर लेनचा होता. बॉटम हँडचा चांगला वापर केला, एक धाव कंप्लीट केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकली आणि जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 11. धावा धावफलकावर, एक गडी माघारी परतलाय. 1.2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. फणेचं हे षटक आहे, षटक क्रमांक 2 तो हाताळतोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरुद्ध गंधराज 11 खेतवाडी. सचिनच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार आतापर्यंत आणि त्यानंतर त्याची विकेट मिळवली होती रत्नदीपने आणि नंतर मात्र नवीन फलंदाज झालाय मैदानात बॅटिंगसाठी कल्पेश. हो, चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. आणखीन एक आता डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. कमबॅक पुन्हा एकदा संघ करतोय विघ्नहर्ता स्पोर्ट्स. हिंदू हृदय सम्राट प्रीमियर लीग. चांगला बॉल, परंतु या बॉलवर देखील बॉल हलक्या हाताने ढकलले. डीप मध्ये फिल्डर आहे, एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावर 12. एक गडी माघारी परतलाय. अर्ध्या धावा झाल्यात, अजून अर्ध्या धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी, परंतु जिंकणार कोणी मॅच ते देखील महत्त्वाचं असणार आहे. अक्षय पाटील मोन्याला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. 12 ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. स्लोअर वन बॉल, परंतु दिशा थोडीशी चुकली आहे. पण आता व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आता धावफलकावर 13. एक गडी बाद 1.4 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 13 धावा धावफलकावर 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर. रवींद्र चेनवणकर
लारा आणि त्यांच्या जोडीला सर सुबोध गडसे. ओ यावेळेला चांगला स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड आहे. बॉल चाललाय 2 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा वसूल केल्यात या फटक्यावर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय स्टँड अँड डिलिव्हर. उत्तर नव्हतं क्षेत्ररक्षकाकडे, परंतु या बॉलवरती पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बरोबर तडाखा दिलाय आणि या बॉलला पाठवलं. एक्स्ट्रा कव्हरची दिशा निवडली आणि चौकार वसूल केला. 4 धावा. यावेळेला बिग हिट, परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे. बॉलच्या खाली फिल्डर लॉंग ऑनला अगदी सोपा झेल आणि विकेट. फलंदाज बाद. मध्ये 7 धावा अजूनही करायचे सामना जिंकण्यासाठी, परंतु पहिला बॉल अभिजित. पहिलाच बॉल चांगला हाताळला होता, परंतु फिल्डर आहेत. 1 धाव कंप्लीट केली. आता मॅचचं समीकरण बदललं. 11 बॉलचा काही शिल्लक आणि 6 धावा फक्त करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. कंदराज 11 खेतवाडी हर्षलभाई यांचा संघ आहे. चांगली संघ बांधणी केली आहे. स्वतः संघ मालक आणि आज हर्षलभाईंचा वाढदिवस देखील आहे. 18 धावा धाव फलकावर. 2 गडी माघारी परतलेत. 6 धावा अजूनही करायचे आहेत. सैफला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. काय खेळ केला होता या खेळाडूने. मागील पर्वामध्ये लक्ष वेधून घेतलं होतं याच सैफने, परंतु आता फक्त 6 धावांची गरज आहे. कंदराज 11 खेतवाडी. वा, उल्लेख केला होता याच खेळाडूचा, परंतु झेल सुटल्यानंतर बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार आणि हा विजयी षटकार आहे. अभिनंदन टीम गंधराज 11 खेतवाडी, हळद टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स.